श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण चॉकलेट टार्ट्स बनवणार आहोत। ते साहित्य मी तुम्हाला दिलेले आहे, किती प्रमाणात घेतले आहे ते। इथे मी मैदा घेतलेला आहे। प्रथम टार्टसाठी आपल्याला असा मोल्ड लागणार आहे। जर तुमच्याकडे हा नसेल तर सिलिकॉनचा कपकेकचा मोल्ड असेल ना, तोही चालेल। अशा प्रकारचं मोल्ड लागणार आहे आपल्याला। सिलिकॉनचा असेल तरी चालेल किंवा छोटी वाटी असेल ना तुमच्याकडे या प्रमाणात तरी चालेल। इथे मैदा घेतलेला आहे 1/2 किलो। पिठी साखर घेतलेली आहे 50 ग्रॅम। ते पिठी साखर बाहेरूनच आणायची आहे। इथे 1 TSP मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। विकफिल्ड कंपनीचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। आणि आपल्याला अमूल बटर लागणार आहे। अनसॉल्टेड घेतलात तरी चालेल, पण एकदम चिल्ड बटर पाहिजे। त्याची क्यूब करून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, नंतर यूज करायचं आहे। तर प्रथम आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे पूर्ण। मैदा, त्यामध्येच मी बेकिंग सोडा टाकत आहे। आता मी हा चाळून घेणार आहे। इथे मैदा चाळून झालेला आहे। तर मी बटरचे असे क्यूब करून घेतलेले आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं। फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीझरमध्ये नाही। फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे जर तुमच्याकडे बीटर असेल तर ह्या बीटरचा तुम्ही वापर करायचा असेल। जर तुमच्याकडे हा बीटर नसेल तर मिक्सरमध्ये घालून मिक्सर उलट्या बाजूला फिरून फिरून बंद करायचं। एकदा फिरवायचं आहे, बंद करायचं आहे, परत चेक करायचं आहे। पूर्ण जास्त त्याला मिक्सर कंटिन्यू चालू करू नका, फिरवायचं आहे, बंद करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे जर तुमच्याकडे हा बीटर नसेल तर। इथे बीटर फिरवल्यानंतर असं टेक्स्चर आलं पाहिजे। मस्का पूर्णपणे मेल्ट नाही झाला पाहिजे, असे क्रम्बली म्हणजे जरा रवेदार टेक्स्चर आलं पाहिजे। तुम्ही पाहू शकता पूर्ण रवेदार दिसत आहे। जर मिक्सरमध्ये कराल तर सांभाळून करा, बंद बंद चालू बंद चालू याप्रमाणे करायचं आहे। तर ह्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर शक्यतो बाहेरूनच आणा। तर पिठी साखर पण आपल्याला यामध्ये चाळून घ्यायची आहे। ते इथे मी पिठी साखर चाळून घेत आहे। पिठी साखर चाळून झाल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे पूर्णपणे। पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दूध टाकायचे आहे। दुधाचे प्रमाण मी दिलं नाहीये किती प्रमाणात आहे। थंड साधं दूध आहे, गरम घ्यायचं नाही, थंड दूध आहे। आपल्याला हे चमच्याने टाकायचं आहे। ते 1 चमचा ऍड करून आपल्याला एक पिठासारखा गोळा बनवायचा आहे, पण त्याला जास्त मळायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी जास्त प्रेशर लावत नाही आहे, हलक्या हाताने मिक्स करत आहे। थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जसं पीठ मळतो ना तसा मळायचा नाही आहे। मी फक्त हलक्या हाताने ते मिक्स करून घेत आहे। ते इथे मला 4 ते 5 टेबलस्पून दूध लागलं आहे। तुम्हाला किती लागू शकते, पण प्लीज जास्त प्रेस करून मळू नका, हलक्या हाताने मळा।
पाहू शकता इथे हे पीठ मळून झालेलं आहे. दूध बघा केवढं बाकी आहे. तर मी 5 टेबलस्पूनच दूध लागलेलं आहे. हा फक्त मी हलक्या हाताने एकत्र केलेला आहे. जर तुमच्या इथे वातावरण थोडं गरम असेल तर निदान 5 ते 7 मिनिटे हे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवा. तिथे मी बेकिंग पेपर घेतलेला आहे. तुम्ही पार्चमेंट पेपर किंवा बेकिंग पेपर किंवा प्लॅस्टिकच्या पेपराचं हे करून त्यावर तुम्ही लाटू शकता. तिथे मी बेकिंग पेपर घेतलेला आहे. त्यावर असा पेपर ठेवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. लाटताना आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे नाही लाटायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे लाटत आहे. एकदाच लाटणं फिरून मी पेपर फिरवत आहे. वरून खाली अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. इथे पोळी लाटून झालेली आहे. तर ही आपल्याला 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण ताट बनवून घेणार आहोत. उरलेलं पीठ आहे ते क्लीन रॅप करा किंवा त्याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्या. आणि लाटताना तुम्हाला 5 मिनिटं बाहेर काढायचं आहे, मग लाटायचं आहे. इथे मी मोल्ड घेतलेले आहेत. त्याला बटर लावून थोडासा मैदा टाकून आपण ग्रीस करून घेणार आहोत. केकच्या टिनला कसं करतो तसंच मैदा किंवा तेल लावून आपण त्याला ग्रीस करून घेणार आहोत. इथे मी थोडंसं बटर लावून मैदा टाकून अशा प्रकारे मोल्डला पूर्ण ग्रीस करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सगळे करून घेत आहे. तर इथे फ्रीजमधून मी काढलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वाटीमध्ये तुम्हाला ताट बनवायचं असेल त्याच्यापेक्षा मोठी वाटी घ्यायची आहे आणि त्याचा छापा काढायचा आहे. अशा पद्धतीने जर भरपूर असे तुकडे जर पडत असेल तर थोडंसं दूध टाकून पीठ मळून घ्या. पुरी उचलतो त्याप्रमाणे आपल्याला हे उचलायचं नाही आहे. सुरीने हलक्या हाताने उचलायचं आहे. तर पाहू शकता मी सुरीने हलक्या हाताने उचलत आहे. तर ह्यामध्ये ठेवून आपल्याला पूर्ण बाजूने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तळाला थोडंसं जाडसरच पीठ ठेवा. एकदम जाड ठेवू नका. थोडंसं जाड, साईडने थोडं पातळ झालं तरी चालेल, पण तळाला थोडंसं जाडसर ठेवा. अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. जे वरतून एक्स्ट्रा आहे ते मी सुरीने कापत आहे. तर मी तुम्हाला अजून एक करून दाखवत आहे. अशा प्रकारे छापा काढून पुरीसारखा आपण पुरी कशी प्रेस करतो त्याप्रमाणे करून हलक्या हाताने सुरीने उचलायचं आहे किंवा तुमच्याकडे पॅलेट नाईफ असेल तर त्याने उचला.
थोडेसे क्रॅक होत आहे, पण काही नाही, त्याच्यामध्ये ॲडजस्ट होईल. जर भरपूर होत असेल तर तुम्हाला थोडंसं दूध टाकून अजून थोडंसं पीठ मळावं लागेल. जर जास्त प्रमाणात जर दूध पडलं तर ते सॉफ्ट होतील, क्रिस्पी होणार नाही. तर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा करून घेत आहे. आणि साईडच्या ज्या कडा आहेत ना, ते तुम्हाला कट करायच्या आहेत. पूर्ण बाजूने व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्या. साईडच्या कडा तुम्हाला कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. जर भरपूर जर हे होत असेल तर खरंच दुधाने थोडंसं दूध टाकून मळून घ्या आणि मग पोळी लाटून घ्या. ते इथे मी करून घेतलेलं आहे. तर आपल्याला काट्या चमच्याने तळाला ठोचे मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे फुगणार नाही. तर पूर्णपणे मी ठोचे मारून घेत आहे. इथे मी ठोचे मारून घेतलेले आहे. हे मी गॅसवरच बेक करणार आहे. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओटीजी असेल तर त्याला प्रीहीट करून 170 to 180 डिग्रीवर 12 ते 15 मिनटं बेक करायचं आहे. हे मी गॅसवरच बेक करणार आहे. तिथे मी तवा ठेवलेला आहे. तवा चांगला तापून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. ते एवढ्या प्रमाणात मी मीडियम केलेले आहे. त्यावर तवा ठेवून ते ही ताट बनवलेली प्लेट मी त्यावर ठेवत आहे अशा पद्धतीने. आता हे झाकण लावून 20 ते 25 मिनिटं मी बेक करून घेणार आहे. वीस ते 25 मिनिटं मी बेक करून घेणार आहे. तर ह्यामध्ये भरण्यासाठी मी तुम्हाला फिलिंग दाखवणार आहे, गनाज बनवून दाखवणार आहे. इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. जर तुम्ही हाफ कप फ्रेश क्रीम घेतली तर 1 कप तुम्हाला चॉकलेट घ्यायचं आहे बारीक चॉप करून. तर इथे मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट दोन्ही घेतलेलं आहे मी. तुम्ही कोणती फिलिंग यामध्ये भरू शकता. तर मी ही डबल बॉयलरच्या मेथडने, म्हणजे खाली छोटासा टोप घेऊन त्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे. त्यावर अशा प्रमाणे एक बाउल ठेवायचा आहे. बाउल पूर्ण कोरडा असला पाहिजे. त्यामध्ये पाणीचं एक देखील थेंब नसला पाहिजे, कारण मग आपलं चॉकलेट मेल्ट होणार नाही. तर त्यामध्ये मी चॉकलेट ठेवून मेल्ट करून घेणार आहे. ते चॉकलेट मेल्ट करून झालं आहे. त्यामध्ये शायनिंग येण्यासाठी मी 1 टेबलस्पून बटर टाकणार आहे. छान मिक्स करून नंतर त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायची आहे. माझ्याकडे गनाज आहे म्हणून मी थोडंसंच गनाज बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता शायनिंग. हे गनाज आपल्याला त्यामध्ये फिल करायचं आहे. तर जर तुम्हाला कस्टर्ड येत असेल तर ते पण त्यामध्ये फिल करू शकता. गनाज पूर्ण चाळणीने चाळून घ्यायचा आहे आपल्याला. इथे गाळून घेतलेला आहे मी आणि तो क्लीन रॅप करून ठेवून द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपले टार्ट रेडी झालेले आहेत. छान ब्राउनिश कलर आलेला आहे, थोडासा गोल्डन कलर. थोडंसं हात लावून बघा, जर नरम वाटत असेल तर अजून 5 मिनिटं ठेवू शकता. छान इथे क्रिस्पी झाले आहेत. तुम्ही बघू शकता मोल्डमधून पण सहज येत आहेत. तर थोडं थंड झाल्यावर काढा. मला बाकीचे देखील करायचे आहेत.
म्हणून मी लगेच काढत आहे. तर पाव किलोमध्ये 18 ते 20 असे टाट तुमचे होऊ शकतात. ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये फिलिंग भरणार आहोत. तुम्हाला कस्टर्डची किंवा रबडी येत असेल तर त्याची पण फिलिंग भरू शकता. तर हे मी जिपलॉक बॅगमध्ये ठेवत आहे किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये थंड झाल्यानंतर तुम्हाला भरून ठेवायचे आहे. त्याचा क्रिस्पीनेस मी तुम्हाला दाखवत आहे केवढे क्रिस्पी झाले आहेत. गॅसवर करून देखील सुद्धा ह्याप्रमाणे क्रिस्पी झालेले आहे. छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तर यामध्ये मी तुम्हाला फिलिंग भरून दाखवणार आहे. तुम्ही कोणतेही भरू शकता, नटेला देखील भरू शकता किंवा गनाश देखील भरू शकता किंवा थोडंसं नटेला गनाश असं भरू शकता. तर इथे मी नोझल बॅग घेतलेली आहे. त्यामध्ये मी गनाश भरून घेणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला गनाश भरून घ्यायचं आहे. तशी नोझल बॅग घेऊन त्यामध्ये नोझल टाकून, हे ऑप्शनल आहे, तुम्ही साधी बॅग भरून देखील तुम्ही त्यामध्ये फिल करू शकता. तर आपण ही फिलिंग टार्टमध्ये भरणार आहोत. तर पाठून देखील गोल्डन छान कलर आलेला आहे. तर प्रथम मी तुम्हाला छोटे टार्ट भरून दाखवत आहे. त्या अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये फिल करायचं आहे गनाश. खूप छान चॉकलेट आणि क्रिस्पी लागते खाताना देखील. लहान मुलांना तर भरपूर आवडेल ही रेसिपी. तर अशा प्रकारे हे मी फिल करून घेत आहे. तुम्ही थोडंसं नेटला टाकून देखील त्यामध्ये थोडासा नट्टेला भरून वरती तुम्ही गनाश फिल करू शकता. अशा पद्धतीने त्या अशा प्रकारे मी पूर्ण फिल करून मग मी तुम्हाला दाखवत आहे. खास क्रिसमससाठी मुलांसाठी मी रेसिपी टाकली आहे. नक्की ट्राय करा. जर आवडली असेल लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.